अकालन करुणा वर्णालय भक्तवांच्या भक्त कल्पतरू तडिंडीत विडिंडीत पितांबरधारी भगवान गोपाल कृष्णांची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ चालत असलेला दत्त जयंतीचा आपला उत्सव समस्त ग्रामस्थ मंडळीच्या तन्मंदनाच्या सहकार्याने आणि दुसऱ्या दिवसाचं गुंफ वाक पुष्प गुंफत असताना जमलेल्या सर्व कृष्ण भक्तांना माझा व्यास गादीवरून नमस्कार आहे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आनंद कंद भगवान परमात्म्याच्या दिव्य कथेमध्ये तल्लीन सुतजी वर्णन करतात. भागवत ग्रंथ श्रवण करण्याचा महिमा सांगतात. काल आपण पद्म पुराणांतर्गत आलेला असलेला भागवताचा महात्म्य आपण पाहिलेला आहे. पापी, दुराचारी, ब्रह्महत्यारी, गुरुपत्नगामी अशा अनेक जणांचा भागवत कथा श्रवण केल्याने उद्धार होतो. आणि त्याचप्रमाणे सूत महाराजांनी सांगितलं, दुराचारी, मद्यपानी अशा लोकांचा उद्धार भागवताच्या श्रवणाने होते. शौनकांनी प्रश्न विचारला होता की मग आम्हाला तुम्ही एक सांगा, जर पापी दुराचारी जर उद्धरून जातात तर कोणते पापी उद्धरून गेले? एखादी गोष्ट सांगत असताना आपण सांगत असताना किंवा ते सत्य जगाला दाखवण्याकरता त्याला प्रमाण लागत असते, लक्षात. आणि वारकरी संप्रदायामध्ये वैष्णव पंथामध्ये प्रमाणाशिवाय काहीच बोलता येत नाही, लक्षात ठेवा. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. भागवतकार असो, कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, तो त्याच्या मनानं काहीच सांगू शकत नाही. तुमच्या आमच्यापाशी सांगायचं तर काहीच नाही. संत महात्म्यांनी जे ग्रंथ संपदा ठेवून गेलेले आहेत तीच या व्यासगा देऊन सांगावं लागते, लक्षात ठेवा. आणि प्रमाण जेव्हा सांगितलं, विचारलं, तेव्हा सांगितली कथा, एखादी दृष्टांत, एखादा गोष्ट, एखादी कथा आहे का याच्या अनुसरून?
तर काल धुंदुकारीची कथा सांगितली. भागवत कथेच्या श्रवणाने धुंदुकारीचा सुद्धा उद्धार झाला. हा धुंदुकारी पिशाच्य योनीमध्ये गेलेला होतो, लक्षात ठेवा. पिशाच्य योनीला गेलेल्यांचा उद्धार जर भागवत कथेनं होते दादा, तर तुमचं आमचं का होऊ शकत नाही. गोपाल कृष्ण भगवान की. म्हणून भागवत कथा साधारण नाही. आम्ही काल बोलून गेलो, एक प्रमाण म्हणून गेलो मी. जिसके श्रवण से मिट जाती है हो, जिसके श्रवण से मिट जाती सौ जन्म जन्म की व्यथा. जय जय कृष्ण कथा, जय जय भागवत कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय भागवत कथा. बोला जिसके श्रवण से मिट जाती है हो, सौ जन्म जन्म की व्यथा. जय जय कृष्ण कथा, जय जय भागवत कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय भागवत कथा, जय जय कृष्ण कथा, जय जय भागवत कथा. शंभर जन्माचं जरी पाप असलं तर ते सुद्धा जळून खाक झाल्याशिवाय राहत नाही. हा भागवत कथेचा महिमा आहे. म्हणून धुंदुकारीची कथा सांगितली. धुंदुकारी हा पिशाच्य योनीला गेलेला होता. गोकर्ण महाराजांनी काल आपण कथा बघितली, पण त्या कथेचे भाव मला आज तुम्हाला सांगायचे आहेत. गया श्राद्धशते नापी मुक्तिर्मे न भविष्यती. गोकर्ण महाराजांनी सांगितलं, अरे तुझ्या उद्धारासाठी मी गयेला श्राद्ध केलं. गयेला श्राद्ध केल्यानं आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो. गयेला मग काय आहे? गयेला विष्णू पद आहे. जसं काशीला शिव मशान म्हटलेलं आहे, मनकर्णिका घाटावर सारखे प्रेत जळत असतात, त्याचप्रमाणे गयेला विष्णू मशान आहे. विष्णू मंदिरासमोर मशानभूमी आहे, नित्य तिथं मुर्दे जळत राहतात. भगवान परमात्म्याचा पायाचा एवढा ठसा आहे तिथं, विष्णू पद म्हणतात त्याला. जसाचा तसाच आहे. भगवंताने तिथं एक पाय ठेवला होता आपला. लोक पिंडदान करतात आणि त्या भगवंताच्या जे स्वयंभू पायाचं चिन्ह उमटलेलं आहे त्याच्यावर पिंडदान केल्यानंतर तो ब्राह्मण सांगते, हे पिंडदान भगवंताच्या चरणावर टाका. मंत्र अभिमंत्रित केल्यानंतर, मंत्र सर्व झाल्यानंतर क्रिया जाते. ते एक वळ आहे, वटवृक्ष आहे. एक वटवृक्षाला पिंड द्यावं लागते, एक नदीत द्यावं लागते. फाल्गुनी नावाची नदी आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या वैष्णव पंथामध्ये गयेच्या तीर्थाला फार महत्व आहे. गोकर्ण महाराजांनी तिथे जाऊन पिंडदान केलं, पण उद्धार झाला नाही. जे लोक अधोगतीने मरतात त्यांचे तुम्ही 10व 13व्या किती घाला, त्यांचा उद्धार होत नाही. त्यांच्या उद्धारासाठी एकमेव ग्रंथ जगाच्या पाठीवर असेल तर ती आहे श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहम वाचनम कुरु. 7 दिवस भागवत कथा श्रवण करावं लागते. आणि त्यातल्या त्यात म्हणजे जो अधोगतीनं मेलेला आहे, जे स्वतः संपून टाकतात, त्यांच्यासाठी अजून प्रायचित्त कोण्या आपल्या धर्मशास्त्रात नाही. धुंदुकारीला कोण मारलं होतं? त्या वेश्येनं मारलं होतं. 5 वेश्या होत्या. प्रत्येक जीवाला जर खतम करून टाकत असतील, सत्कर्मापासून संपवत असतील, तर ह्या 5 वेश्या आहेत. पंचविषय आहेत, लक्षात ठेवा. म्हणून या पंचविषयापासून माणसानं दूर राहिलं पाहिजे.
गौकर्ण महाराज त्या ठिकाणी आले. त्यांनी सांगितलं, अरे तुझी मुक्ती झाली नाही. मग सकाळी उठले, सूर्याची गती थांबवली, सप्ताहम वाचनम करू, 7 दिवस भागवत कथा केली. पुढे आसन टाकलं. आसन टाकल्याबरोबर ते आसन उडून जायचं तो बसला की, कारण की ते हवाच असायची. मग त्यांनी 7 कांड्यांचा बांबू घेतला, त्याच्यात त्याला स्थान दिलं आणि त्याचा 7च कांडानं 7च दिवस भागवत कथा सांगितली. आता 7च दिवस भागवत कथा का असते? तर महाराज जे पाश आहेत ते 7 पाश आहेत. किती पाश आहेत? सप्तपाश आहेत. त्याच्यामध्ये शास्त्राने सांगितलेले 7 पाश वेगळे आहेत आणि तुम्ही आम्ही संत महात्म्याने सांगितलेले 7 पाश वेगळे आहेत. पहिले 7 पाश सांगतो तुम्हाला मी. पहिला पाश आहे स्त्री, दुसरा आहे पती पत्नी, तिसरा आहे पुत्र, चौथा आहे पिता, पाचवा आहे कुटुंब, 6वा आहे घरदार आणि 7वं आहे द्रव्य. या 7 पाशामध्ये जीव अडकलेला राहते. या 7 पाशातून संताची कृपा झाली तर आपण दूर होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो. एकतर देवाची तरी कृपा पाहिजे, एक तर संताची तरी पाहिजे. लक्षात ठेवा. गेले आशा पाश निवारून, एका अभंगामध्ये असं आलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, 7 पाशात जीव अटकलेला असतो. लोकांचा जीव कायच्या अटकीन मरताना सांगता येत नाही. तुम्हाला सांगतो, एक आप्पाजी मरणासन्न अवस्थेमध्ये पडले आणि डॉक्टर आला चेकअप करायला आणि डॉक्टर म्हणू लागले, काही नाही म्हणे, आता पिकलं पान गळणार कधी सांगता येत नाही. आता दही दूध काय असेल, पिळा जे आवडत असेल त्यांना, रिचार्ज वगैरे त्यांना देऊन द्या, म्हणजे त्यांचा मोकळा मनानं जीव चालला जाईल. म्हातारा मरायची व्यक्ती फक्त एकच करे, घरचे असं वाटलं की म्हाताऱ्यानं काहीतरी सोन्याचा हांडा या कोपऱ्यात टाकलं, दाबून ठेवला असेल. म्हणून डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरनं टेटेस्कोप लावलं. डॉक्टर म्हणे आता काही नाही, थोडंसं दुगदुगी जाय. नाही म्हणे, म्हातारा बोललं पाहिजे, प्रयत्न करा म्हणे, प्राणरक्षक इंजेक्शन आणा. मग प्राणरक्षक इंजेक्शन आणलं आणि ते नशीब दिलं. नशीब दिल्यानंतर म्हातारं बोलायला लागलं. घरातले लोक म्हणत, काहीच बोलू नका, फक्त एक सांगा, तो सोन्याचा हांडा कोण्या कोपऱ्यात रोपून ठेवला? ते मात्र म्हणे, अबे मूर्खा तुम्ही सर्वजण, काय आपल्या घरचा गंज आहे की नाही, तो आपल्या घरची पुष्पाबाई आहे की नाही, घराची जारची, तिनं नेला. आपल्या घरचा भाजीचा गंज पुष्पाबाईनं नेला. तो तुम्हाला मरता मरता सांगत होतो की मी मरून जाईन, तो गंज तिनं ते पोचवून टाकी. मरताना जर भदाळ आपल्या डोक्यातून जात नाही, देव काय भेटेल आपल्याला? माणसाचा जीव द्रव्यामध्ये राहतो, 7 पाशामध्ये अटकतो. म्हणून महाराज, हा जीव पुन्हा पुन्हा माणसाचा जन्माला येतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहे मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, त्या 7 पाशामध्ये अडकते. मग अडकल्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म घेते. शास्त्रांनी सांगितलेले आता 7 पाश वेगळे आहेत. शास्त्र सांगतात, क्रोध लोभ मोह मद मत्सर अविद्या आणि काम, याच्यातून माणसाची मुक्ती होत नाही. या 7 पाशामध्ये जीव अडकून राहतो. पहिले सांगितलेले आहेत ते 7 पाश ते भागवतात आलेले आहेत आणि दुसरे जे मी 7 पाश सांगितलेले आहेत ते शास्त्राने सांगितलेले आहेत. आणि गौकर्ण महाराजांनी
या 7ही पाशातून त्या धुंदुककारीचा उद्धार केला. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन कधी संपवून नाही टाकलं पाहिजे. लोकांना असं वाटतं जीवन संपवलं म्हणजे मग इथून पुढे काही टेन्शन नाही. पिशाच योनीमध्ये गेल्यानंतर त्या योनीमध्ये पाणी सुद्धा प्यायची व्यवस्था नाही. लक्षात ठेवा. नुसतं तो जीव भरकटत राहतो. मुक्ती अजिबात त्या जीवाला मिळत नाही. म्हणून जीवनामध्ये उन्हाळा येतो तो 4 महिनेच राहत असतो. पावसाळा येतो तो 4 महिनेच राहतो. आणि हिवाळा सुद्धा 4 महिनेच राहत असतो. आपल्याला आज दुःख असेल पण उद्या राहणार नाही. ईश्वराची भक्ती करून ईश्वराला सांगितलं पाहिजे. कारण की एका जनार्दनी भोग प्रालब्धाचा एका भोग प्राचा एका जनार्दनी भोग प्राचा एका जनार्दनी भोग प्राचा हरी कृपे त्याचा नाश झाला. हरिमुखी त्याचा नाश झाला. हरिमुखी त्याचा नाश झाला. ती गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता. हरी कृपे त्याचा नाश झाला. आपलं प्रारब्ध कितीही वाईट असू द्या, भगवंताची भक्ती करणं सोडू नका. भगवंताचं नामस्मरण करणं सोडू नका. नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धात बदल होतो दादा. विस्तू आहे विस्तू. विस्तूवर जर तुमचा बाबा सहज पाय पडला, न कळत पाय पडला, काय लागते? विस्तू न कळत पाय पडला काय लागते? थंडगार लागते काय? न कळत पाय पडला तर थंडगार लागायला पाहिजे ना हो तुम्हाला? नाही, तो चटकाच लागते. जाणून बुजून पाय दिला तरी काय लागते? चटकाच लागते. हा अग्नीचा स्वभाव आहे, दाहकता. अग्नीचा स्वभाव दाहकता स्वभाव आहे मामा. परंतु ऐका, त्याचप्रमाणे देवाच्या नामस्मरणाचा प्रभाव आहे काय? शीतलता. आम्ही एवढी देवाची भक्ती करतो, देव आमच्या स्वप्नात नाही. अरे अदृश्य रूपाने तुमचं देव काय भार वाहते तुम्हाला काय माहिती. पण एवढं निश्चित आहे दादा, प्रारब्ध प्रत्येकाला भोगावं लागते. पण प्रारब्ध भोगत असताना जीवन संपवू नये माणसाने. उलट त्यावेळेस देवाचं नामस्मरण चांगलं करा, चांगल्या ताकदीनं भेटा. अरे देव भक्ताची परीक्षा घेते इथपर्यंत बरोबर आहे, पण भक्तानं देवाच्या परीक्षा घ्यायची तयारी ठेवली पाहिजे. लक्षात ठेवा. आपल्या भक्तीत जर दम असला, सावता महाराजांच्या भक्तीमध्ये एवढी ताकद होती की पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा त्यांच्या शेतामध्ये खुरपायला येत होता. माळ्या सावत्यास खुरपुला देव समोर उभा करण्याचे सामर्थ्य हे फक्त भक्तातच आहे. पण आपली 32 कॅरेटची भक्ती असली तर देव आपल्या पाठीमागे आल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण करणं फार महत्वाचं आहे. भगवंताच्या नामस्मरणाने आपली जीवदशेतील जेवढेही दुःख असतात त्या दुःखाचा नाश होतो. फार काय सांगावं. 7 पाशातून मुक्ती झाली धुंदुककारीची आणि पिशाच्य योनीमधून. पिशाच्य योनीमध्ये अंधकार असते सर्व. यमशृंखला सोप्या नाहीत. मग तेथे नचले काही
सत्ता संपत्ती ठाईची ठाई, पुढे संचित देवी गावी, तुका म्हणे तय्यम आज्ञा. भक्ती आपली अशी असली पाहिजे की मरणासन्न अवस्थेमध्ये भगवत चिंतनाशिवाय दुसरं काहीच आठवलं नाही गेलं पाहिजे. धुंदुकारीचा उद्धार झाला, धुंदुकारीचा उद्धार झाला तो भागवत कथा ग्रंथाने झाला. म्हणून कृष्ण कथेची आवडी, नित्य नूतन हिची गोडी, शेव जाणती जे आवडी, ते परात परथडी पावले. म्हणून इथं सूत महाराज सांगता शौनकांना भागवत कथेचं महात्म्य जे आहे हे अगदी अशा प्रकारे संक्षिप्त रूपामध्ये 6-7 अध्यायामध्ये आलेलं इथं समाप्त झालं. आता महात्म्य समाप्त झालं. आता श्रीमद भागवत कथेमधला प्रथम स्कंद आहे आणि प्रथम स्कंदाला आपण आता स्पर्श करणार आहे. या भागवत ग्रंथामध्ये 12 स्कंद आहेत. किती स्कंद आहेत? 12 स्कंद आहेत. श्लोक किती हजार आहेत हो? 18,000 श्लोक आहेत. अध्याय किती आहेत हो? अध्याय आपल्याला माहित पाहिजेत, श्लोकही आपल्याला माहित पाहिजेत, आणि स्कंद किती आहे हे आपल्याला माहित आहे. 335 अध्याय आहेत. किती? 35 अध्याय. 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत, आणि अशा प्रकारे 335 अध्याय आहेत. मी सांगितलं आता तुमच्या पाठ झालं आहे की नाही? आता डबल सांगायचं 7 दिवस काम नाही. माहित असणं गरजेचं आहे. असो, सांगण्याचं तात्पर्य प्रथम स्कंदाला आपण स्पर्श करू. या भागवत ग्रंथामध्ये 12 स्कंद आहे. प्रथम स्कंद आहे तो अधिकारी, अशा प्रकारे या स्कंदातून सांगतात. अधिकारी या भागवत कथेचा कसा असला पाहिजे पहा माय बापू हो. प्रथम स्कंद आहे. प्रथम स्कंदामध्ये सुंदर अशा प्रकारे भगवंताला नमन केलेलं आहे. हरी हरी ओम, हरी ओम. श्री परमात्मने नमः. श्रीमद्भागवतं प्रथमस्कंदः अर्थ प्रथमोऽध्याय. जन्माद्यस्य यतुन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूर्यः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकाम् सत्यं परं धीमहि. सत्यं परं धीमहि. सत्यं परं धीमहि. भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये पहिला श्लोक आहे. जन्माद्यस्य यतोन्वयादितरतस्. ज्या भगवान परमात्म्याचा पासून अनेक सृष्टीचा जन्म झालेला आहे, तो असा असणारा भगवान परमात्मा. तेने ब्रह्महृदय आदि कवये, ज्याच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे, ज्याचं ते तेजो वारी मृदाम यथा विनिमयो, सहस्त्र सूर्य एका वेळेस ज्यावेळेस प्रकाशमान होतील असं तेज त्याचं आहे. आणि पुढे सांगतात धामना स्वेन सदा निरस्त कुहाकाम
सत्यं परम धीमहि. अशा त्या भगवान परमात्म्याला आम्ही नमस्कार करतो. पण नमस्कार करत असताना सत्यम परम धीमहि, सत्य स्वरूपाला आम्ही नमन करतो. याच्यावर प्रश्न केला व्यासजींनी, हा ग्रंथ निर्माण केला. परंतु लोकांनी प्रश्न विचारला, मग महाराज याच्यात असं का म्हटलं नाही कृष्णम परम धीमहि किंवा शंकरम परम धीमहि? आता शंकरम परम धीमहि म्हटलं असतं तर वैष्णव लोकांना म्हटलं असतं हा ग्रंथ शैवांचा आहे, आणि विष्णू परम धीमहि म्हटलं असतं तर वैष्णवांचाच हा ग्रंथ आहे, शैवांनी याला हात लावला नसता. म्हणून सत्य हे स्वरूप भगवंताचं आहे, म्हणून सत्य स्वरूपाला वंदन केलं. सत्यम परम धीमहि. म्हणून सत्य या जगामध्ये जर सत्य कोण असेल तर फक्त भगवान परमात्मा आहे. सर्व विनाशी आणि चंचल आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागा दाविला जगदाकारो, कागा दाविला कारो. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागा दाविला जगदाकारो. भगवान परमात्मा सत्य आहे या जगातलं, म्हणून सत्य स्वरूपाला वंदन केलं, सत्य स्वरूपाला नमन केलं. म्हणून सत्य सत्य स्वरूप हे भगवंताचं आहे. आणि या जगतातली कोणीही खोटी गोष्ट जरी खरी करून दाखवायचा प्रयत्न केला तरी शेवटी भगवान परमात्मा म्हणतात सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. देवाचं स्वरूपाला वंदन केलं. भगवान परमात्म्याचं स्वरूप सत्य आहे. म्हणून हा ग्रंथ लिखाण करत असताना प्रथम स्कंदामध्ये प्रथम श्लोकामध्ये कोण्या देवाचं नाव घेतलं नाही. का घेतलं नाही? त्याचं एकमेव कारण असं आहे की ह्या ग्रंथामध्ये जर कोण्या देवाचं नाव श्लोकामध्ये घेतलं असतं तर ठराविक लोकांनी असं म्हटलं असतं हा त्या देवाचाच ग्रंथ आहे. पुढे या ग्रंथाबद्दल थोडीशी माहिती देतात. निगम कल्पतरोर्गलितं फलम शुकमुखादमृतद्रव संहितं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भाविका. निगम कल्पतरोर्गलितं फलम शुकमुखादमृतद्रव संहितं. निगम म्हणजे वेद आणि कल्पतरोल गलितम वेदरूपी वृक्षाला आलेलं फल म्हणजे भागवत ग्रंथ आहे. आणि अशा या भागवत ग्रंथाला शुकाचार्यासारख्या पोपटाची चोच लागलेली आहे. शुकमुखादमृतद्रव संहिता. पुढे सांगतात हा ग्रंथ कोण ऐकाव? अधिकारी सांगतात पिबत भागवतम रसमालयं.
मुहुरहो रसिका. रसिका हा शब्द फार महत्वाचा आहे या श्लोकामधला. मुहुरहो अन रसिका भुवि भाविका, अर्थात जो या भागवत कथेचा रसिक आहे, अर्थात भागवत कथा आवडण्याविषयी त्याला आवड आहे, भागवताविषयी ऐकण्याची प्रेम आहे, अशा जो अधिकारी आहे, भक्त आहे, तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. कारण की ज्याला भागवत कथेची आवडी आहे आणि तेच लोक एकाग्र चित्तानं भागवत श्रवण करतात. एखाद्याला जर तहान नसली तुम्ही त्याला म्हटलं पाणी घ्या, त्याला तहान नसते, मग तो बाकीच्या फाटे फोडते. काय तुमच्या घरचं पाणी हे हापशीचं आहे का? तुमच्या घरचं पाणी हे विहिरीचं आहे का? तुमच्या घरचं पाणी हे बोरचं आहे का? तुमच्या घरचं पाणी नदीतलं आहे का? तुमच्या घरचं पाणी नाल्यातलं आहे का? एवढे प्रश्न कोण आहेत? तहान नाही म्हणून एवढे प्रश्न आहे. बरं, तुम्ही जे पाणी घरामध्ये भरता ते दररोज भांड घासत असता का? की ते तसंच ठेवत असता तुम्ही? बर बर. मग त्याला म्हणता आम्ही घासत असतो, सर्वच असतो. मग तो फॉड काढते. तुमच्या घरचं पाणी आरोच्या प्लॅनचं आहे का? आपण म्हणून नाही म्हणतो. मग म्हणते तो राहू द्या, का मग माझं पोट बिघडेल. गरज नाही म्हणून एवढ्या प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. पण गरज असती, समजा उन्हाळ्याचे दिवस आहेत, दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि एखादा मनुष्य त्या जवळा फाटावर उतरलेला आहे आणि तिथून तो 12 वाजताच्या उन्हीमध्ये पैदल 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 या मंदिरापर्यंत येत आहे आणि इथपर्यंत आल्यावर त्याला ताण लागलेली असते आणि तो एवढा विचार करते का नाल्यातला आहे काय, बोरचा आहे का, विहिरीतला आहे काय, आरोच्या प्लॅनचा आहे काय? तो गट 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 पाणी पिऊन घेते, कारण त्याला तहान लागलेली आहे. लक्षात ठेवा. अर्थात त्याला काय आहे, पाणी पिण्याविषयी त्याला आता आवड निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे भागवत ग्रंथ त्याच अधिकाऱ्याने श्रवण करावं ज्याला या भागवताविषयी प्रेम आहे, आदर आहे, ज्याला या प्रेम भावयुक्त अंतःकरणाने जो भागवत कथा ऐकतो तो याचा अधिकारी आहे. मग जो भागवत कथा ज्याला प्रेमी नाही, असे लोक भागवतात आले तर ते चुका कळत राहतात. हे तेज इथं नव्हतं पाहिजे, मग ते तिकून करायला लागत होतं. हे पकवाचे इथं नाही, हे इथं बसवायला पाहिजे होते. हे पूजा इथं नाही, तिथं मांडायला पाहिजे होती. म्हणजे ज्यांना आवडी नाही ते वेगळेच मग आपले तर्क लावत असतात. म्हणून मोहर हो रसिका भुवी भाविका, मोहर हो रसिका भुवी भाविका, याचा रसिक पाहिजे, कृष्ण कथा ऐकण्याची आवडी पाहिजे आणि अशा अधिकाऱ्याने भगवंतावर प्रेम असणारा, भगवंताच्या भगवत कथेवर प्रेम करणाऱ्या भक्त जो आहे हा या भागवत कथेचा अधिकारी आहे. आणि प्रथम श्लोक या श्लोकावर चिंतन करत असताना सांगतात, श्रीमद भागवत सर्व सिद्धांताचा सार आहे. संसार भयाचं मूळच उच्छेदन करणारं शास्त्र आहे. अंतःकरणात भक्तीचा चिरंतर प्रवाह निर्माण करण्याची किमया श्रीमद भागवता मध्ये आहे. भागवत कथेनं आपली मनाची शुद्धी होते आणि मनाची शुद्धी करण्यासाठी दुसरं कलियुगामध्ये साधन सध्या राहिलं नाही आणि या लोकी दुर्लभ आहे. पूर्वी झालं नाही, सध्या अस्तित्वात नाही आणि पुढे होणार नाही. पहिला स्कंद हा अधिकार सांगणारा स्कंद आहे, अधिकार दाखवणारा आहे. कथेचा वक्ता अधिकारी असावा, तो वक्ता म्हणून कथा करणारा नसावा, तो श्रोता म्हणून कथा करणारा असावा. कथेचा विक्रय करणारा नसावा, कथेवर भाव ठेवणारा असावा. आणि भगवत कथा जी आहे
हे भागवत कथा जीवाला आनंद देणारी कथा आहे. या प्रथम स्कंदामध्ये भगवान परमात्म्याच्या अवताराच्या अगदी अशा प्रकारे वर्णन आलेलं आहे. भगवंतांनी अवतार किती घेतले हो? भगवंताने अवतार किती घेतले म्हटल्यानंतर तुम्ही आम्ही एकच सांगतो, भगवंताने 24 अवतार घेतले हो. बरोबर बरोबर. भागवत 24 अवतार सांगते भगवंताने घेतलेले आहेत. पण संत महात्म्यांना जर विचारलं तर संत महात्मे म्हणतात भगवंताने अनंत अवतार घेतलेले आहेत. हरी अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. अनंत अवतार घेसी भवता करणे, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. कनवाळू कृपाळू दीना लागे उत्तराने, कनवाळू कृपाळू दीना अन्वय बोलाराय. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. अनंत अवतार घेसी भवता करणे, अनंत अवतार घेसी भवता करणे. हरी भगवंताने अनंत अवतार घेतले. आता मला सांगा तुम्ही, सावता महाराजांना भगवंताने शेतामध्ये खुरपू लागले, त्याला कोणता अवतार म्हणसान तुम्ही? भगवंताने चोखोबाईच्या पत्नीचं बाळंतपण केलं, त्याला कोणता अवतार म्हणसान तुम्ही? गौडियाच्या घरी अंगी गाई वडी, द्वारपण बडी द्वारी झाला. अजूनही तो बळीचा दारवंटा भूमीमध्ये करून राहिला जाऊन, त्याला कोणता अवतार म्हणतात तुम्ही? चोखोबार आहे पंढरपूरच्या वारी जवळ आली आणि पत्नी म्हणू लागली, आता माझी डिलिव्हरीची दिवसही जवळ आली, तारीख जवळ आली, तुम्ही पंढरपूरला जासान, कोणाच्या बापाचं ऐकत ना, गेल्याशिवाय राहत ना, म्हणून आता तुमच्या बहिणीला इथं आणा बाळंतपण करण्यासाठी, आणि मग तुम्ही पंढरपूरला जा. चोखोबाराय निघाले बहिणीला आणण्याकरता. तेवढ्यात मंगळ वेळ्यामधून एक दिंडी आली. ती दिंडी मोठ्या मोठ्याने नामस्मरण करत आली. हे नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळिया सुख देईल विसावाने, गावाला गेल्या सुख देईल विसावाने. हे नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळिया सुख देईल विसावारे. खेळ्या सुख देईल विसावाने. आता एवढं ते भजन चालू होतं, नाचत जाऊ त्याच्या गावाला खेडिया सुख देईल विसावार, एवढे शब्द ऐकले कोण? चोखोबारायनं. चोखोबारायांच्या डोक्यातून निघून गेलं पत्नीची डिलिव्हरी आणि आपली बहिणली नेऊन घाला लागते म्हणून. मग तसंच नाचत 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 कुठं आले? जवळ्यात नाही झाले, मग शेगावात नाही आले, मग कुठे आले असतील? खिरपुरीत. डायरेक्ट पंढरपुरात गेले. जसं पण तुझी चिंता त्याशी सर्व आहे, पांडुरंग परमात्मा म्हणू लागला. यानं याच्या एवढं समजा, आता डिलिव्हरी म्हणजे एवढं अशा प्रकारचं काळजी करण्याची गोष्टी आहे, आणि अशा अवस्थेत हा माझ्या पंढरपूरला आला. बरं नुसतं आले नाही, मग नाचायला लागले दिंडीत, लोकांनी हार घातले, बेभान झाले. चोखोबाराय महाद्वारामध्ये लोटांगण आणि सारखं नाचत 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 देहभाव विसरला आणि तुला तुझं पाहता पांडुरंगा. पांडुरंग परमात्मा म्हणू लागले रुक्मिणी मातेला, म्हणे ए रुक्मिणी, म्हणे काय तुझ्या एखादी मॅचिंगची साडी दे. म्हणे कशी?
काय तुम्हाला कोणाला द्यायला लागते आता? म्हणे नाही मला का ते विचारूच नको आता, कोणाला द्यायला लागते तर ते मलाच घालायला लागते. थेट भगवान परमात्म्याने चोखोबारायच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि गेले. कुठं गेले देव? कुठं गेले? जवळच नाही झाले, मग डायरेक्ट कुठं गेले? चोखोबारायच्या मंगळवेळात घरी डायरेक्ट दार ठोकलं. वहिनी, हे वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी उघडा दार कमारे, वहिनी उघडा दार कमारे. हे चोखोबाची बहीण झाला सारंगधर, चोखोबाची बहीण झाला सारंगधर, चोखोबाची बहीण झाला सारंगधर. चोखोबाची बहीण झाला सारंगधर. हे वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी उघडा दार कमारे, वहिनी उघडा दार कमारे. देवानं डायरेक्ट वहिनी म्हटलं. कोणाला? चोखोबाराच्या पत्नीला. चोखोबाराच्या पत्नीला असं वाटलं, पाय माघरचे बुवा किती काळजीची आहे, माघरच्या बुवाचं किती प्रेम आहे मावर. बहिणीला घरापाशी पायरीपाशी सोडलं आणि तिकडून तिकडेच ते ना त्याची घनगडी नेली पंढरपुरात. पाहो नवऱ्याचं किती प्रेम आहे. आणि मग चोखोबारा तिकडे नाचत होते इकडे, मग कोण बाळणपण केलं? स्वतः भगवान परमात्म्यानं चोखोबाराच्या पत्नीचं बाळणपण केलं महाराज. चोखोबाची बहीण झाला सारंगधर. आपल्या भक्ताच्या संकट निवारण दूर करते, भक्ताची किती जवळून काळजी करते. मग आता मला तुम्ही सांगा, चोखोबाराच्या पत्नीचं बाळणपण केलं, त्यावेळेस भगवंताने जे रूप धारण केलं, त्या अवताराला कोणता अवतार म्हणसान तुम्ही? पण देवानं तर अवतार घेऊनच ते अशा प्रकारचं बाळणपण केलं की नाही. देवाचे अवतार असे अनेक आहेत, अनंत आहेत. चोखोबाराच्या पत्नीचं बाळणपण केलं तो अवतार 24 अवतारामध्ये मोळतो का? नाही मोळत. म्हणून अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. आणि आता द्वादशी झाली, पौर्णिमा झाली, आता लाई फुटली. मग सहज अशा प्रकारे चोखोबाराची पत्नी म्हणते, ताई आज तुमचे भाऊ येतील, तुम्हाला काटापदराची साडी घेतील. मग तुम्ही जा, तुम्ही फार आमची वेळ काढून दिली बघा. तुमचे धन्यवाद, तुमचे आभार. आणि तुम्हाला काय सांगावं ताई. आणि मग बाईच्या काही गोष्टी सरत नव्हत्या, पण भगवान परमात्मा हू करत होते. देव म्हणू लागले, आता साडी कोणती काय येऊ तर देता घरच्या बुवाला, कसा गुप्त होईल तुला माहित होणार नाही. आले चोखोबाराय, आले चोखोबाराय. बाळाचा रडायचा आवाज आला आणि बाळापाशी गेले. मग चोखोबारायची डोकं जागेवर आलं. तू मला सांगितलं होतं माझ्या बहिणीला आणायचं, मग मी पंढरपूरला गेलो होतो, हे बाळणपण कोण केलं? चोखोबारायची पत्नी म्हणे, तुमच्या का गोया संपल्या काय? तुम्हीच तर जाता जाता पायरीपर्यंत तुमच्या बहिणीला आणून सोडलं होतं, आणि मग तुम्ही पंढरपूरला गेले. पा बरं, तुम्ही आणून दिलं, कामात काम धावपडीत, पा बरं मग बाळणपणाच्या कशी कामात आली तुमची बहीण. म्हणे मी माझ्या बहिणीला आणायला गेलो नव्हतो, मी पंढरपूरला गेलो होतो. मग म्हणे तुमची काहीतरी तुमचं मागं पुढे होऊन राहिलं म्हणे, तुम्ही बरोबर बोला म्हणे.
तुम्ही थांबा म्हणे, आता तुम्हाला पंढरपूरच्या त्या धुंदी धुंदी तुमची उतरू द्या. अगं म्हणे मी पंढरपूरला गेलो. अहो तुमची बहीण आताही आहे म्हणे. दिला वस्ताई ओ ताई. ताई कुठं गेल्या? ताई कुठं गेल्या? ताई गायब. चोकोबाऱ्या म्हणू लागले तो माझा भगवान परमात्मा होता ग. चोकोबा रडू लागले. चोकोबा रडू लागले, देवा अरे माझ्या पत्नीचं बाळणपण केलं तू देवा. भक्ताविषयी आणि किती तुझे तू दयाळू असला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, चोकोबाऱ्याच्या पत्नीचं बाळणपण केलं त्याला अवतार कोणता म्हणसाल तुम्ही? मीराबाईसाठी विष प्याला पेला भगवत, विषाचा प्याला पेले देव. आपल्या भक्तासाठी त्याला कोणता अवतार म्हणसाल तुम्ही? देवाचे अवतार देवाने काय केले, किती घेतले? अंब ऋषी कारणे जन्म सोशियले दहा. त्याला कोणता अवतार म्हणसाल तुम्ही? ते 10 जन्म माहित आहेत का तुम्हाला कुठले आहेत? विचार करा सूक्ष्म. अनंत अवतार आहेत भगवान परमात्म्याचे. अवतार घेत असताना भगवान परमात्मा तस्मादेकेन मनसा भगवान सात्वितांपती श्रोतव्य कीर्तिरव्यस्य ध्येय पूज्यस्य नित्यदा. भगवंताची 24 अवताराच्या मध्ये सांगितलेले आहेत. भगवान परमात्म्याचे अवतार हा 2 प्रकारे भगवान परमात्मा अवतार घेत असतो. एक अंश रूपाने घेत असतो, दुसरा पूर्ण अवतार म्हटलेला आहे. अंश अवतार आणि पूर्ण अवतार या 2 रूपामध्ये भगवान परमात्मा आपले 24ही अवतार घेत असतो. पूर्ण अवतार भक्त भगवंताने 2च घेतलेले आहेत. पूर्ण अवतार राम कृष्ण. राम अवतार पूर्ण आहे आणि कृष्ण अवतार पूर्ण आहे. कृष्ण अवतार परिपूर्ण आहे. लक्षात ठेवा. 125 वर्षाचं भगवंताचं वय झालं होतं निजधामाला जेव्हा ज्या दिवशी गेलते तेव्हा. कारण की भगवंताचं जे आधार कार्ड होतं ना, ते पाहिलं तर 125 वर्ष भगवान परमात्मा जीवन जगले. त्यातले 25 वर्ष भगवान परमात्मा 25 वर्षातले 11 वर्ष 10 दिवस लक्षात ठेवा गोकुळामध्ये राहिले. उर्वरित भगवंतानं मथुरेमध्ये आपलं आयुष्य व्यतीत केलं. आणि राहिलेले 100 वर्ष भगवान परमात्मा द्वारकेला, समुद्रामध्ये जी द्वारका निर्माण केली तिथे आपलं आयुष्य व्यतीत केलं. म्हणजे परिपूर्ण अवतार हा कृष्ण अवतार आहे. म्हणून 8वा अवतार म्हटलेला आहे. म्हणून 8वा अवतार 8वा वेळोवेळा 8वा वेळोवेळा कृष्ण अवतार परिपूर्ण आहे. आता 2 अवतार जर 24 मधले वजा केले तर राहिलेले 22 अवतार भगवंताने अंश अवतार घेतलेला आहे. आता अंश अवताराची व्याख्या अशी आहे, अल्पकाळाकरता भक्तावर पडलेलं संकट दूर करण्याकरता जो अवतार घेतला जातो त्याला अंश अवतार म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. की जय. अंश अवताराचं जर वर्णन केलं तर नरसिंह अवतार अंश अवतार आहे, वामन अवतार अंश अवतार आहे, वराह अवतार, नारद अवतार, नरनारायण अवतार, कपिल अवतार, दत्तात्रेय अवतार, ज्ञान यज्ञ नारायण अवतार, ऋषभ अवतार, पृथु अवतार, मत्स्य अवतार, कश्यप अवतार, धन्वंतरी अवतार, मोहिनी, नरसिंह, वामन, परशुराम, पराशर्य हे सर्व अवतार अंश अवतार आहेत. आणि पूर्ण अवतार जर कुठला असतील तर पूर्ण 2च सांगितलेले आहेत, राम आणि कृष्ण. आता प्रथम भगवंताने अवतार कसा घेतला पहा. पहिला अवतार भगवंताने सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे 4 भावाचा अवतार घेतला. हा अवतार घेऊन भगवान परमात्म्याने ब्रह्मचार्याचं पालन केलं. हे छोटे छोटे 4 भाऊ होते आणि यांनी ब्रह्मचार्याचं व्रत धारण केलं
आणि जगाला ज्ञानाचा उपदेश भगवंताने दिला. ब्रह्मचर्य किती महत्वाचं आहे, ब्रह्मचर्य आश्रम. आणि त्या आश्रमामध्ये ज्ञान ग्रहण कसं करायचं याचा विधी प्रत्यक्ष समाजापुढे ठेवला. पुढे दुसरा अवतार नारदाचा आहे, ज्याला आपण नारदाचा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणतो. तिसरा अवतार म्हणजे दुसरा वराह आहे, तिसरा नारद आहे, चौथा नरनारायणाचा घेतला, पाचवा कपिलाचा अवतार घेतला. कपिल अवतार घेऊन जगाला सांख्य ज्ञानाचा उपदेश केला. पुढे दत्तात्रेय अवतार घेतला भगवंताने. दत्त अवतार घेऊन आपल्या भक्तांना मनोवांछित गोष्टी प्राप्त व्हाव्या आणि आमच्या भक्तांना कुठलाच बाधा नसावी, तो बाधेतून मुक्त राहावा म्हणून जो अवतार घेतला तो दत्तात्रेय अवतार घेतला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा. दत्त गुरुचे नाम स्मरा हो, दत्त गुरुचे भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त गुरुचे नाम स्मरा हो, दत्त गुरुचे भजन करा. सत्य गुरुचे नाम मरावा, सत्य गुरुचे भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तात्रयाचा अवतार घेतला. मी काल बोलून गेलो, दत्त या शब्दाचा अर्थ आहे देणारा. जो सर्व बाधेतून ज्यांना मुक्त व्हायचं असेल त्याने दत्ताची उपासना करावी. दत्ताचं नामधारक मंडळी आहे इथे, सर्वांनी बरेच जण नाम घेतलेले आहेत. पहिला नाम दत्ताचा जीवाचा उद्धार करते. जीवाचं रक्षण करतो, जीवाचं तारण करतो, म्हणून पहिला नाम दत्ताचा घेतला पाहिजे. पहिला नाम जो घेऊन दत्त उपासना करतो त्या मनुष्य सर्व बाधेतून मुक्त राहतो. गोपाल कृष्ण भगवान. पुढे भगवान परमात्म्याने यज्ञ नारायणाचा अवतार घेतला. पुढे ऋषभदेवाचा घेतला, पृथ्वी घेतला, मत्स्य घेतला, कश्यप घेतला, धन्वंतरी घेतला, मोहिनी अवतार घेतला, नरसिंह अवतार घेतला, वामन अवतार घेतला, परशुराम घेतला, पराशर घेतला, व्यासजी घेतला, राम बलराम कृष्ण बुद्ध कल्की आणि 24 हयग्रीव. शौनकांनी भागवत निर्मितीची कथा विचारली. हे भगवान परमात्म्याचे 24 अवतार सांगितल्यानंतर महाराज हा एवढा गोड अशा प्रकारचा असणारा श्रीमद भागवत कथा, हे श्रीमद भागवत या ग्रंथाची निर्मिती कशी झाली सांगा आम्हाला कृपा करून. सूत महाराज म्हणतात, शौनकांनो, व्यासजींनी 4 वेद लिखाण केले, 6 शास्त्र केले, 17 पुराण लिहून चुकले होते. आणि अगदी अशा प्रकारे 17 पुराणाची लिखाण करून बसले होते आपल्या आश्रमामध्ये. व्यासजींच्या आश्रमाचं नाव काय हो? शम्यप्राश नावाचा आश्रम आहे. कोणता आहे? शम्यप्राश नावाचा आश्रम आहे. सरस्वती नदीच्या तीरावर शम्यप्राश नावाच्या आश्रमामध्ये व्यासजी बसलेले होते. 17 पुराण रचून पूर्ण झाले होते, 6 शास्त्र लिखाण पूर्ण झाले होते मायबाप. पण मनाला खिन्नता प्राप्त झाली की आपण आपल्या जीवनामध्ये समाजाचा उद्धार होण्याकरता काहीतरी कमी पडलो.
म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे होतो, अशी मनामध्ये खिन्नता आली. आणि शम्यप्राश ऋषीच्या आश्रमामध्ये बसलेले व्यासजी मन अस्वस्थ झालं, काय करावं सुचत नाही. तेवढ्यात तिथे एका महाराजाचं आगमन झालं. नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण, भगवान नारायण नारायण नारायण, भगवान नारायण नारायण नारायण. नारद मुनीचं आगमन झालं शम्यप्राश नावाच्या आश्रमामध्ये. नारद मुनींना सर्व कळालं की व्यासदेव अशांत आहेत आणि असंतोषी दिसले. त्याच कारण नारद मुनींना कळालं. नारद मुनी सांगू लागले, महाराज तुम्ही असंतोषी का आहात सांगा. व्यासजी बोलू लागले, महाराज 4 वेद लिखाण केले, 6 शास्त्र समाजापुढे ठेवले, तरी मला माझ्या मनाला अशा प्रकारे अशी खिन्नता आहे की मी समाजासाठी काहीतरी कमी केलं. समाजाच्या अति जलद गतीने या जीवांचा उद्धार होण्यासाठी काहीतरी शास्त्र कमी केलं. विचार करा महाराज, ज्ञानोबा यांना संस्कृत मध्ये ज्ञानेश्वरी लिहिता आली नसती का? अमृतानुभव ग्रंथ एवढा संस्कृत आहे, एवढा वेदांताचा ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. ज्ञानोबारांना संस्कृत लिखाण करता आली असती ज्ञानेश्वरी, पण ज्ञानोबारांनी मराठीत काच केली? तुम्हाला आम्हाला कळावं म्हणूनच केली ना माय बापू. व्यासजीने संस्कृत मध्ये वेद केले, पण सर्वसामान्यांना कुठं कळाले? कारण की सर्वसामान्यासाठी ज्ञानोबांनी जसा विचार केला, ज्ञानी पुरुषासाठी ज्ञानेश्वरी लिखाण केली. आणि ज्ञान म्हणजे काय हेही ज्याला समजत नाही त्याच्यासाठी हरिपाठ केला. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. मुखाने हरी हरी म्हणा तुम्ही, गणगणती म्हणजे मोजणे, एक संस्कृत मधला धातू आहे तो. तुमच्या पुण्याचं मोजमाप कोणी करणार नाही. जे म्हणत ज्ञानोबा म्हणजे असे संत आहेत, कोणी कोणताही प्रश्न विचारला त्याच्यासाठी जे पाहिजे, जे जया पाहिजे ते आहे रे. काही जर म्हणत मग आम्ही अंगठाबाद राव सही करायला लावली तर आम्ही सही लावायला लावतो, आम्हाला हरिपाठही वाचता येत नाही. मग ज्ञानोबा म्हणू लागले, तुम्ही मुखाने हरिहरी म्हणू शकता का? ज्ञानोबांनी विचार केला सर्वसामान्याचा. व्यासांनी सर्व संस्कृत मध्येच लिखाण केलं. नारद मुनी म्हणू लागले, तिच्यात कर्मकांड सांगितलं. कर्मकांडामध्ये एवढा वेळ कलियुगामध्ये कोणाकडे नाही आहे. अतिजलित गतीने उद्धारासाठी तुम्हाला काहीतरी 18वं पुराण करावंच लागेल. मग नारद मुनी मला तुम्ही सांगा मी काय करू. तेव्हा नारद मुनी सांगतात, तुम्ही एक काम करा, तुम्ही कृष्ण कथा लिखाण करा. कृष्ण कथा लिखाण करा म्हटल्यानंतर व्यासजी बोलू लागले, मी ते महाभारतामध्ये लिखाण केली.
नारद मुनी म्हणू लागले, अहो तुम्ही महाभारतामध्ये भावाभावाचे भांडण सांगितले, त्यानं असं म्हटलं, त्यानं असं म्हटलं, त्याचं एवढं सैन्य, त्याचं तेवढं सैन्य, सुईच्या अग्र टोकावर बसणार नाही तेवढी जमीन देणार नाही, एवढं युद्धाच तुम्ही वर्णन केलं म्हणे. मग आता तुम्ही असं करा, नुसतं कृष्ण कथा लिखाण करा. तिच्यावर नारद मुनी आपल्या पूर्व जन्माचा वृत्तांत सांगतात. पूर्वी मी एक दासीपुत्र होतो, आणि दासीपुत्र म्हटल्यानंतर त्या राजाच्या इथे माझी आई काम करायची, मलाही काम करावं लागत होतं. नेमकं चतुर्मास सुरुवात झाली आणि तिथं मोठमोठे साधू आले, आणि मग त्यांनी कृष्ण कथा सांगणं चालू केली. आणि मी कृष्ण कथा सांगत असताना समोर बसत जाऊ असं, आणि कृष्ण कथा ऐकत जाऊ. आणि ऐकत असताना मी त्यांना कथा संपली की वाळून देत होतो, त्यांना जेवायला पाणी वाळत होतो. नेमकं ते महाराज भागवत कथा सांगत असताना माझ्याकडे बघून भागवत कथा सांगायचे, आणि ते मला म्हणायचे, हरिदास हरिदास म्हणायचे मला. आणि एक दिवस सांगत होते, जा हरिदासा, भागवत ग्रंथावर प्रसाद ठेवलेला आहे तो खाऊन घे. मी तो प्रसाद खाल्ला. 4 महिने सतत सर्वांना पहिले वाढायचो, नंतर मागून जेवण करायचो. मी दासीपुत्र होतो, त्या दासीची पती मरण पावले होते, अर्थात माझे वडील त्यावेळेस मरण पावले होते. धुनी भांडी आई करायची, तिथेच मी राहायचो. नेमकं चतुर्मास संपला आणि ते सर्व साधू संत निघाले. बैता पाणी फिरता साधू, बैता पाणी फिरता साधू. पाण्यानं वाहत राहावं दादा, साधूनं फिरत राहावं. जवळचं भागवत झालं की मुंबईचं भागवत घ्यावं, मुंबईचं झालं की अकोल्यातलं घ्यावं, अकोल्यातलं झालं की बैरमचं घ्यावं, पण साधून एका ठिकाणी राहायचं नाही. बैता पाणी फिरता साधू. आणि मग महाराज निघाले, सर्वजण माझा निरोप घेतला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आता 4 महिने त्यांनी मला भागवत कथा सांगितली. त्या भागवत ग्रंथाविषयी मला एवढी आवड झाली, कृष्ण कथेविषयी, आणि मला त्या साधूंना सोडावंसं वाटत नव्हतं. आणि मी सुद्धा निघालो त्यांच्यासोबत, महाराज मी सुद्धा तुमच्या सोबत आता तीर्थयात्रेला येणार. तेवढा ते साधू म्हणू लागले, हरिदासा, तुझी जोपर्यंत आई आहे ना, तोपर्यंत तुला कुठलीच तीर्थयात्रा करावं लागणार नाही. पहिले तिचं संपूर्ण म्हातारपण, वृद्धपण सर्व तू सांभाळ, तिचा शेवट कर. कारण की आई वडील हे सर्व तीर्थाचं मेन पॉइंट आहे. सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, तया सेवेची कीर शरीरे लोन कीजिए. कारण की माय बाप काशी, तेने न जावे तीर्थासी. जोपर्यंत आई वडील आहेत त्याची सेवा करा. भक्त पुंडलिकासाठी कोण आलं? पांडुरंग परमात्मा आला. पण पुंडलिक काय करत होता? भक्त पुंडलिक त्यानं काही वांग्याची भाजी रोटकी तिथं करून नाही राहिला होता, तर तो त्याच्या आई वडिलाची सेवा करत होता. बरोबर बा? पुंडलिकाच्या भावार्थ गोकुडी उनी झाला येता. पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली तर देवाला उभं केलं. हे हरिदासा, आता तू कुठं जाऊ नकोस, आमच्या सोबत तू येऊ शकत नाहीस. मग आता तू एक काम कर. काय कर? आता आईची सेवा कर. काय कर?
आईची सेवा केल्याने शेवटी आई मरण पावीन, नंतर मग मी तुला काय करेल तर एक अशा प्रकारचा मंत्र देतो, त्या मंत्राचा तू काय कर, जप कर. त्या मंत्राचा जप सांगितला करायला. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. हा वासुदेव गायत्री मंत्र आहे. या मंत्राचा जप केल्याने भगवत कृपा लवकर संपादन होते आपल्याला. आणि म्हणून सांगितलं या मंत्राचा सतत जप कर. साधू निघून गेले. व्यास मुनींना सांगतात, नारद मुनी, मी हरिदास होतो, दासीपुत्र होतो, मी या मंत्राचा जप नित्य करत राहत होतो. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. असं करता करता झालं. एक दिवस आई गाईला चारा टाकायला गेली, तिथं सर्पाने दंश केला. माझी आई तिथंच मरण पावली. आता मी मुक्त झालो होतो. मी सतत नामस्मरण करायचो. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि अनिरुद्धाय प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. एक दिवस लख असा निळा प्रकाश पडला आणि त्या निळा प्रकाशाला मी स्पर्श करण्याकरता गेलो. त्यावेळेस आकाशवाणी झाली, हे हरिदासा, तुला माझी प्राप्ती पुढच्या जन्मात होईल. तो दासीपुत्र हरिदासाचा जन्म संपला. दुसरा जन्म मी ब्रह्मदेवाचा मानस पुत्र नारद झालो. कृष्ण कथे ऐकल्याने नराचा नारायण बनण्याची ताकद कृष्ण कथेमध्ये आहे. म्हणून मी अशा प्रकारे याचा हरिदासाचा नारद झालो. एक दिवस मला राधा मातेने गोलोकात नेलं. कृष्णाचं राहायचं ठिकाण कोणतं आहे? गोलोक आहे. कुठलं लोक आहे? गोलोक आहे. भगवान परमात्म्याच्या समोर अनेक अशा प्रकारे रासलीला खेळत होत्या. गवळणी राधीनं माझा हात पकडून भगवंता समोर नेलं आणि भगवंताने मला प्रसाद दिला. व्यासजी विचारतात, तुम्हाला प्रसाद कोणता दिला ते सांगा. व्यासजीला सांगतात की मला प्रसाद जो दिला तो म्हणजे विणा दिला. काय दिला? विणा दिला. आता मी त्या विणाच्या तार वाजवतो आणि भगवंताच्या भक्तांना भगवंतापर्यंत पोहोचण्याचं मी काम करतो. भगवंताने मला त्यावेळेस सांगितलं, माझे भक्त माझ्यापासून जे दुरावलेले आहेत त्यांना कीर्तनाच्या माध्यमातून गोळा करा, कीर्तन ऐकण्याची गोडी लावा आणि थेट त्या जीवांना माझ्यापर्यंत पोचवा. म्हणून कीर्तन ऐकलं पाहिजे, भागवत ऐकलं पाहिजे, कृष्ण कथा ऐकल्या पाहिजेत. थेट भगवान परमात्म्यापाशी पोचण्याचं एकमेव साधन कलियुगामध्ये दुसरं असेल, दुसरं कोणतं नाही, भागवत कथा आणि कीर्तन आहे. कीर्तन चांग, 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 कीर्तन चांग. होयंग हरी रूप, होयंग हरी रूप, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग,
कीर्तन चांग. होय हरी रूप होय हरी रूप कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन कीर्तन चांग होय अंग हरिरूप. तेव्हापासून भक्त प्रल्हाद त्याला सुद्धा मी उपदेश केला, ध्रुव बाळाला मी उपदेश केला. आणि अजूनही जो कोणी भगवंताची भक्ती करते त्याला भगवत प्राप्ती होण्यासाठी त्याच्या मार्गामध्ये आलेल्या व्यथा दूर करून त्याला जीवाला मी भगवंतापर्यंत पोहोचण्याचं काम मी अजूनही करत आहे. सर्व गोष्टी पटल्या व्यासजींना. व्यासजी म्हणू लागले बरोबर आहे, मग आता मी कृष्ण कथा लिखाण करतो. परंतु ऐका, देवाची कथा कशी वर्णन केली पाहिजे, देवाची कथा कशी वर्णन केली पाहिजे त्याचंही सुद्धा महत्व आहे. कसं सांगितलं पाहिजे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, जेने करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी, जेने करुण मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सादर वर्णावी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सादर वर्णावी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी, जेने करुण मूर्ती ठसावी अंतरे श्री हरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून असं भगवंताचं चरित्र लिखाण करा. चरित्र लिखाण करत असताना त्यांनी चालू केलं, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हितवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. व्यासजींनी गणेशजीला लिहायला सांगितलं होतं. आणि शेवटचा श्लोक असा आहे की नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख क्षमणमस्तन नमामि हरिपरम. आता भागवत ग्रंथाची निर्मिती झाली एवढ्यावर बरं आहे, परंतु आता याचा अधिकारी कोणाला सांगाव. कितीही चांगला ग्रंथ असला तर त्या ग्रंथाचा अधिकारी असल्याशिवाय त्याला सांगता येत नाही. कारण की अधिकार तैसा करो उपदेश, 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 अधिकार तैसा करो उपदेश. सायवो जे त्यास तिची देऊ, सायवो जे त्यास तिची देऊ, हे सायवो जे त्यास त्याची देऊ, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार जैसा करो उपदेश. किती ग्रंथ चांगला असला पण त्याचा अधिकारी नसला तर सांगायला आनंद वाटत नाही.
शेगावच्या रेल्वे स्टेशनवर गेलो, नेमकं गाडी यायची टाइम आणि बसायचा टाइम, जनरल डब्यात लोक बसून राहिले आणि ते म्हटलं मी थांबा थांबा मी तुम्हाला भागवत सांगतो. ऐकतील काय ते? अधिकारी आहेत काय ते? नाही. उपदेश त्यांनाच करावा लागेल जो अधिकारी आहे. म्हणून व्यासजी विनंती करतात, आता आपल्या पोटी एखादा मुलगा जर झाला तर त्यात तो अधिकारी होईल याचा. म्हणून भगवान शिवजीला वंदन करतात. भगवान शिवजी जे आहेत हे ज्ञानाची दैवत आहे. म्हणून भगवान शिवजीचा सोमवार आपण धरला पाहिजे. ते ज्ञानाची देवता आहे, ज्ञान प्राप्तीची देवता आहे. म्हणून भगवान शिवजीला व्यासजी वंदन करतात. भगवान शिवजी सांगतात, ऐका मी तुमचा मुलगा म्हणून जन्माला येईल, अखंड ब्रह्मचारीचं पालन करेल. व्यासदेवाची पत्नी, तिचं नाव काय? व्यासदेवाच्या पत्नीचं व्यासदेवाच्या पत्नीचं नाव काय आहे सांगा बरं. तुम्ही सांगता काय विनेकरी बाबा? नाही म्हणता. तुम्हाला माहित आहे का बाबा? ओ मामा. व्यासदेवाच्या पत्नीचं नाव अर्णी आहे. अर्णीला विचारलं, हे अर्णी, भरणी नाही, अर्णी देवी होतो. एका ठिकाणी असं म्हटलं मी, अर्णी सांगा म्हटलं काय म्हटलं मी, म्हणे भरणी. असो, व्यासदेवाच्या पत्नीचं नाव अर्णी होतं. अर्णीच्या पोटी अगदी अशा प्रकारे भगवान शिवजी आलेत. पण भगवान शिवजीला अनेक अशा प्रकारच्या अगदी अशा प्रकारची भीती वाटायला लागली. काय? संसाराची, संसारातल्या मायेची. झालं असं महाराज, ब्राह्मणाचे पोर एक खेडासी व्याले, हे ब्राह्मणाचे पोर एक खेडासी व्याले, ते 12 वर्ष लपाले रे, पळून गेले रे, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, कापत बाहेर हे कापत कापत बाहेर आले, कापत बाहेर ते नागडेची पडून गेले रे, पळून गेले रे, ते नागडेची पडून गेले रे, पळून गेले रे. ऐक खेडिया तुझ जाणूनी जाणूनी खेळ खेडी रे, ऐक खेडिया तुला जाणून गेले रे. ते 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष अर्णी प्रसूत झाली. इकून तिकून मग भगवान विष्णूने सांगितलं की हे बालका, तुला मायेचा वारा लागणार नाही, तू जन्माला ये. थर 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 संसाराला कापत कापत जन्माला आले. संसार दुःखमुळं चौकडे इंगळ. मला असं वाटते हे पोटातच ज्ञान प्राप्त झालं तर कोणाला? शुकाचार्यांना. संसारातलं दुःख कमी नाही. मग हे माया आणि हे ममत्व, माया मोह याच्यामध्ये आपल्याला स्पर्श झाला नाही पाहिजे. म्हणून आपल्या आईच्या उदरामध्ये शुकाचार्य किती वर्ष लपले? 12 वर्ष लपले होते. तिकडून कापत कापत जन्म झाला, कापत कापत बाहेर आले, ते नागडची पडून गेले रे. कपड्याने घातले ते ना दिगंबर अवस्थेमध्ये, आणि एवढे पडायला लागले, एवढे पडायला लागले, एवढे पडायला लागले. आणि व्यासाजी त्याच्या पाठीमागो,
व्यासजी एवढे पाठीमाग लागले. यम प्रवचंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभे दुनेस्तुम सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि स्तम सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. व्यासजी मागून म्हणतात पुत्राला, हे शुका थांब, हे शुका थांब. त्या सरस्वतीच्या काठी काही स्त्रिया स्नान करत होत्या. शुकाचार्य पळत पळत गेले, त्यांच्या जवळून पळत पळत गेले, तरी त्यांनी आपल्या लज्जेचं राखण केलं नाही. ज्या वेळेस व्यासजी आले त्यावेळेस त्यांनी आपल्या लज्जेचं राखण केलं, आपलं अंगावर घेतले. त्यावेळेस व्यासजींना अधिकार कळाला, व्यासजींना राग आला आणि त्यांनी सांगितलं, माझा तरणा बांड मुलगा इथून पळत गेला तेव्हा तुम्ही लज्जेचं रक्षण केलं नाही, आणि ज्या वेळेस मी आलो म्हातारा तरी तुम्ही लज्जेचं रक्षण केलं. त्यावेळेस त्या स्त्रिया सांगत होत्या, हे व्यासजी, शुकाचार्य महाराजांना स्त्रिया आणि पुरुषाचा भेद माहित नाही. एवढे अधिकार संपन्न शुकाचार्य होते. हे व्यासजींना कळालं. त्यावेळेस आपल्या मुलाचा अधिकार कळाला, आणि व्यासजींचा अधिकार व्यासजींना अधिकार कळाल्यानंतर शुकाचार्य एका गुफेमध्ये निघून गेले. गुफा होती, गुफा. त्या गुफेमध्ये ध्यान धारणा करत होते, बाहेरच निघत नव्हते. मग व्यासजींनी एक अशा प्रकारची युक्ती केली. युक्ती अशी केली की सर्व शिष्यांना बोलावलं, अय इकडे या, रांगेत बसा. बसले का? हा, माझ्या माग श्लोक म्हणा. ब्रीढापीरम नटवर वपो कर्णयो कर्णिकारकाम बिभ्राद्वास कनकपिशं वैजयंती च माला रंध्रान्वेणुरधर सुदिया पुरयन गोपरुंदे वृंदारण्य स्वपद रमण प्रविशित गीत कीर्ती. पाठ करा लवकर. सर्वांपासून पाठ करून घेतला. पाठ केल्याशिवाय उठू नका. सर्वांनी मोठ्या मोठ्यानं पाठ केला. म्हणे आता असं करा, समिधा गोळा करण्याकरता समिधा गोळा करण्याचं निमित्त करा, आणि माझा मुलगा शुक त्या गुफेमध्ये गेलेला आहे, शुकाचार्य महाराज, तिथे जाऊन मोठ्या मोठ्यानं गायन करा हा श्लोक. मग त्यांनी मोठ्या मोठ्यानं गायन करणं चालू केलं. पण सांगितलं जाता जाता ऐका, आणि माझा शुक नावाचा मुलगा त्या गुफेतून बाहेर निघेल दिगंबर अवस्थेमध्ये, आणि जसा तो बाहेर निघेल तसा तुम्ही पळत 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 माझ्या आश्रमात पुन्हा या. ठरल्याप्रमाणे मग ते गेले. मोठ्या मोठ्यानं म्हणू लागले, ब्रीढापीरम नटवर वपो कर्णयो कर्णिकारकाम बिभ्राद्वास कनकपिशं वैजयंती च मालाम रंध्रान् वेणुरधर सुदिया गोपयन गोपरुंदे रंध्रान् वेणुरधर सुदिया पुरयन गोपरुंदे वृंदारण्य स्वपद रमणं प्रविशित गीत कीर्ती. श्लोकाचं गायन केलं. शुकाचार्य महाराज गुफेतून बाहेर आले. जसे ते बाहेर आले तसे हे चिंग चिंग चिंगाट पळत 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 व्यासजींच्या आश्रमामध्ये आले. व्यासजी विचारू लागले, का रे श्लोक म्हटला का? म्हणे म्हटला. मग शुकाचार्य बाहेर आलते का? म्हणे आलते. मग मग काय म्हणे, तुम्ही तर सांगितलं पळत पळत यायचं म्हणे आपल्या आश्रमात. नाही, आम्ही पळत पळत आश्रमात आलो. ठीक आहे, आता मी दुसरा तुम्हाला श्लोक देतो. बिभ्रदवेनुं जठर पठयो शुंगवेत्रे च कक्षे वामे पानुमश्रुन कवलं तत्फलान्लेङ्गुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्भविस्वये स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुगबाल केली. असा श्लोक पाठ करून घेतला व्यासजींनी आपल्या शिष्यापासून. आता असं करा म्हणे, हा श्लोक तिथं जाण म्हणा. ठरल्याप्रमाणे गेले.
संहिता गोळा करण्याकरता यांनी सुंदर अशा प्रकारे हा श्लोक म्हटला. बिभ्रदवेनुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणोमश्रूण कवलं तत्फलान् लेङ्गुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरे सुहृदो हासयन्नर्भवे स्वये स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुग्बाल केली. आणि श्लोक म्हटल्याबरोबर बाहेर आले शुकाचार्य महाराज. शुकाचार्य महाराज बाहेर आले. तसेच पळत पळत सांगितल्याप्रमाणे व्यासांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या आश्रमामध्ये आले. व्यासजी म्हणू लागले, का रे आजही तो बाहेर आला होता का? म्हणे हो महाराज, बाहेर आला होता. म्हणे आता मी तुम्हाला एक श्लोक देतो, हा श्लोक पुन्हा पाठ करा. आणि पाठ केल्यानंतर हा श्लोक पाठ झाल्यानंतर तुम्ही तिथं म्हणा आणि आज पडून यायचं नाही. शुकाचार्यांनी जर म्हटलं असे श्लोक आम्हाला पुन्हा सांगा, तर त्यांना सांगायचं आमच्या गुरुजींनी अशा प्रकारे आम्हाला श्लोक दिलेले आहेत. तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुजीच्या आश्रमामध्ये चला आणि माझ्या शुकाला तुम्ही माझ्या आश्रमामध्ये घेऊन या. पुढचा मंत्र देतात. कौस्तुली तिलकम ललाट पटले. पुढचा भगवंताचा वर्णन आहे. देवाच्या डोक्यावर कुठला अशा प्रकारचा तिलक आहे. कौस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणु करे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. सांगितल्याप्रमाणे या श्लोकाचं गायन केलं आणि त्यांनी संहिता गोळा करण्याकरता केले. हा श्लोक पुन्हा पुन्हा म्हणत होते. पुन्हा पुन्हा श्लोक म्हणत होते. कौस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. हा श्लोकाचं गायन केलं आणि या श्लोकाचं गायन केल्याबरोबर बाहेर आले शुकाचार्य. सर्व शिष्य व्यासजींचे स्तब्ध उभे आहेत आणि त्यांनी सांगितलं, गेल्या 2 दिवसापासून तुम्ही सारखं मला श्लोक ऐकत आहात. भगवंताचे वर्णन खूप सुंदर या श्लोकामध्ये आलेलं आहे. असे श्लोक तुमच्याकडे असतील तर पुन्हा पुन्हा मला श्रवण करायला आवडत आहेत. करा, तुम्ही गायन करा, मी ऐकतो. व्यासजींचा शिष्य समुदाय म्हणू लागला, महाराज तुम्हाला जर असे श्लोक लागत असतील, ऐकायचे असतील, तर तुम्हाला आमच्या गुरुजीच्या आश्रमामध्ये यावं लागेल. गुरुजीच्या आश्रमामध्ये यावं लागेल असं म्हटल्यावर ठीक आहे म्हणे, तुमच्या गुरुजीच्या आश्रमामध्ये येणार मी. चला, कुठे आश्रम आहेत? काही शिष्यगण पुढे होते आणि शुकाचार्य पाठीमागे होते. सर्वांनी शुकाचार्यांचा जय जयकार केला. शुकाचार्य महाराज की जय. शुक नारायण नारायण हरी हरी शुक नारायण नारायण हरी हरी
हरी सुख नारायण नारायण हरी हरी शुक नारायण नारायण हरी हरी नारायण नारायण हरी हरी हरे हरे सुख नारायण नारायण हरे हरे सुख नारायण नारायण हरी हरी ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण सुख नारायण नारायण नमो सुख नारायण नारायण हरि शुकाचार्य महाराज की जय. शुकाचार्यांना समोर आणलं व्यासजींच्या आणि व्यासजींना आनंद प्राप्त झाला. आनंद वातावरण झालं आणि व्यासजी म्हणू लागले, ज्याच्यासाठी एवढा मोठा भागवत ग्रंथ कृष्ण कथा आपण या ग्रंथामध्ये निर्मिती केली, त्याचा अधिकारी वक्ता आज आपल्या समोर आलाय. म्हणून व्यासजींनी संपूर्ण भागवत कथा हे सर्व ज्ञान आणि जशीची तशी हे कृष्ण कथा शुकाचार्यांना सांगितली. आणि शुकाचार्यांना सांगितल्यानंतर शुकाचार्य महाराज तिथपर्यंतच व्यासजींच्या समोर होते जिथपर्यंत या भागवताचे श्लोक चालू होते. ज्ञानी लोक आपला टाइमपास करत नाहीत. ज्ञानी लोक आपला टाइमपास करत नाहीत. त्यांना देहाचं महत्व कळालेलं असते. ते थोडासा एक क्षण सुद्धा वाया जाऊ देत नाहीत. व्यासजींनी जसं नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रनाशनम प्रणामो दुःख क्षमनम स्तन्नमामि हरी परम. हा श्लोक ऐकल्यानंतर एक मिनिट सुद्धा थांबले नाही, एक क्षण सुद्धा थांबले नाहीत. ज्यांनी मला हे भागवत करता सांगितली त्यांचं पहिले त्यांनी दर्शन घेतलं व्यासजींचं, आणि बाकीच्या गोष्टी केल्या नाहीत. कसं काय, बरं आहे का, या वर्षी सोयाबीन झालं काय, तुरीचं काय होईल, हरभऱ्याचं काय होईल, अजिबात नाही केलं. लक्षात ठेवा, जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सतत प्रभूचं चिंतन करते, एक क्षण सुद्धा वाया जाऊ देत नाही, त्याला नरदेहाचं महात्म्य कळालेलं आहे. आणि अशा जीवांना असे जीव भगवंताला फार प्रिय असतात. व्यासजी तिथून निघून गेले. व्यर्थ चर्चा कुठलीच केली नाही. लक्षात ठेवा. अर्थात व्यासजीचं वर्तन हे तुम्हाला सांगते, व्यर्थ गलबला करू नका, व्यर्थ गरबरा करू नका. आणि कामातही असले तर तुम्ही कामात सुद्धा राम म्हणू शकता. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. व्यासजी तिथून निघून गेले आपल्या गुफेमध्ये. शुकाचार्य निघून गेले आपल्या गुफेमध्ये. व्यासजींना आनंद झाला. व्यासजींना आनंद झाला की जो ग्रंथ मी समाजापुढे ठेवला, आणि तोच ग्रंथ आज लक्षात ठेवा समाजाच्या उपयोग येण्यासाठी शुकाचार्यांना सांगितला. हा ग्रंथ सामान्य नाही. लक्षात ठेवा, हंसरूपी ब्रह्म उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. ते गुज विदाता सांगे नारदासी, नारद व्यासासी बोलिले. आणि
व्यासजींनी मग ती शुकाचार्यांना सांगितलं, शुकाचार्यांनी पुढे परीक्षिती राजाला सांगितलं, आणि असा उतरत्या क्रमाने तुमच्या आमच्यापर्यंत हे पोहोचलो. गोपाल कृष्ण भगवान की जय. थोडीशी 10 मिनिटाची श्रुती महाराज म्हणतात घ्यायची आहे. ठीक, फ्रेश होण्याचं. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, रमण हरि बोल, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय राधा रमण हरि बोल.